विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला। भाजप 12, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादीला 1 जागा। सूत्रांची माहिती, आज किंवा उद्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठकीची शक्यता। विधान परिषदेच्या संदर्भात शिवसेनेसोबत आमची नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर चर्चा आणि राष्ट्रवादीसोबत पुण्यातील जागेवर चर्चा सुरू। अजून जागांसंदर्भात निर्णय झाला नसला तरी मार्ग नक्की निघेल। विधान परिषदेच्या जागांवर मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। महायुतीमधील जागा वाटप जवळपास निश्चित। एनसीपी मधून कोणाला तिकीट द्यायचं याचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील। विधान परिषदेच्या जागा वाटपावर चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीकडून पुण्याच्या विधान परिषदेच्या जागेवर दावा कायम। पुण्यासह कोकण, हिंगोली, परभणीच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा। पुण्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थेची विधान परिषदेची जागा सोडणार नाही, एनसीपीची भूमिका। सूत्रांची माहिती, भंडारा गोंदियामध्ये बिनविरोध निवडणूक व्हावी अशी आमची इच्छा। विधान परिषद निवडणुकीवर परिणय फुकेंची प्रतिक्रिया। महायुतीच्या 80 ते 85% मतदान। विधान परिषदेबाबत पक्ष जो निर्णय घेईल तो अंतिम असेल, मंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांची उद्या बैठक। देवगिरी बंगल्यावर विधान परिषद निवडणूक आणि आमदारांच्या समस्यांबाबत चर्चा होणार। पूर्व विदर्भातील काँग्रेसचे काही नगरसेवक नॉट रिचेबल। काँग्रेस नगरसेवक भाजप आमदार बंटी भांगडिया यांच्या संपर्कात असल्याची माहिती। चंद्रपूर, गडचिरोलीमधील काँग्रेसचे 60हून अधिक नगरसेवक अज्ञात स्थळी। भाजपने 60 पेक्षा जास्त नगरसेवकांना अज्ञात स्थळी नेल्याची माहिती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी घोडे बाजार तेजीत। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यामधील काँग्रेसचे जवळपास 60 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना। भाजपने या नगरसेवकांना पर्यटनासाठी पाठवल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। भाजपने फोडाफोडीचा उत्सव सुरू केलाय। 5-5 लाख देऊन नगरसेवक उचलण्याचं काम सुरू आहे। वडेट्टीवारांचा भाजपवर आरोप। भाजपचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक आमच्याही संपर्कात। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा। वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली विधान परिषद मतदारसंघात अरुण लाखानींचं नाव आघाडीवर। अरुण लाखानी सुप्रिया सुळे यांची व्याही असून भाजपचे वरिष्ठ नेते। गेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा अरुण लाखानी यांचं नाव आघाडीवर होतं। जय पवार निवडणूक लढणार का? जय पवारांच्या कार्यकर्त्यांकडनं एआय जनरेटेड पोस्टर शेअर। नवे विचार, नवी दिशा। महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नवा संकल्प असा पोस्टरवर उल्लेख। गेल्या 12 दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये चौथ्यांदा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 2 रुपये 72 पैशांनी वाढलं। डिझेलच्या दरामध्ये 2 रुपये 81 पैशांची वाढ। दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर 102 रुपये 12 पैशांनी तर डिझेलचे दर 95 रुपये 20 पैशांनी महागले। केंद्र सरकारकडून पुन्हा एकदा सर्वसामान्यांचं कंबरडं मोडण्याचं काम। मुंबईमध्ये पेट्रोल 2 रुपये 72 पैसे तर डिझेल 2 रुपये 81 पैशांनी महागलं। पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये 12 दिवसात चौथ्यांदा वाढ। मुंबईमध्ये पेट्रोल 111 रुपये 21 पैसे तर डिझेल 97 रुपये 83 पैसे। पुण्यामध्ये पेट्रोलच्या दरामध्ये 2.5 रुपयांची वाढ। काल 108 रुपये 76 पैसे असलेला पेट्रोलचा दर आज 111 रुपये 48 पैशांवर पोहोचलाय। रोजची इंधन दरवाढ म्हणजे सरकारचं अर्थव्यवस्थेवरील नियंत्रण पूर्णपणे सुटलंय। सरकारचं मात्र मेलोडी चॉकलेट खाऊन गप्प बसलंय। पंडित नेहरू किंवा मनमोहन सिंग यांच्यासारखं नेतृत्व नसण्याचा देशाला फटका। आमदार रोहित पवारांचा केंद्रावर निशाणा। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीबाबत आश्चर्य वाटत नाही, ही फक्त सुरुवात, पिक्चर अभी बाकी है। देशभरातील इंधन दरवाढीवरून सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल डिझेल मिळत नाही। पेट्रोल भविष्यात 140 रुपये लिटरवर जाईल। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा दावा। भविष्यात कोरोनापेक्षा वाईट परिस्थिती निर्माण होईल, वडेट्टीवारांचा इशारा। देशावर स्वातंत्र्यानंतर सर्वात मोठं संकट येणार। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून आव्हाडांचा दावा। 4 दिवसांनी मुंबईतील पेट्रोल पंपावर देखील दंगे होतील, जितेंद्र आव्हाड यांचा इशारा। मुंबईच्या वडाळामध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल संपलं। पेट्रोल पंपावर पेट्रोल संपल्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातील पेट्रोल पंपावर पुन्हा एकदा नो स्टॉकचा बोर्ड। 10 दिवसात चौथ्यांदा पेट्रोल डिझेलचे दर वाढल्यामुळे नागरिकांची नाराजी। धुळे जिल्ह्यामधील 182 पेट्रोल पंपांपैकी फक्त 9 पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा संपला। 9 पेट्रोल पंपावरील डिझेल साठा संपल्यामुळे लळिंग गावाजवळील पंपावर ट्रक चालकांची डिझेल भरण्यासाठी गर्दी। 400 लिटरच्या टाकीमध्ये फक्त 100 लिटर डिझेल दिलं जातं, त्यामुळे ट्रक चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे। पेट्रोल डिझेलची टंचाई निर्माण झाल्यामुळे भुसावळमधील डांबर प्लांट बंद।
डांबर प्लांटवरील मजुरांवर उपासमारीची वेळ, डांबराच्या भावात देखील दुपटीनं वाढ झाली आहे. जालन्याच्या जाफराबादमध्ये डिझेलचा तुटवडा, डिझेल घेण्यासाठी पेट्रोल पंपावर वाहन चालकांसह शेतकऱ्यांची गर्दी. रांगेत थांबलेल्या 200 वाहन चालक आणि शेतकऱ्यांनी पंपावरच जेवण उरकलं. पुरवठ्यावर ताण येईल अशा प्रकारे कुणीही पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू नये. सर्व जिल्हाधिकाऱ्यांना साठेबाजीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्यात. हिंसक घटना घडलेल्या ठिकाणी पोलिसांना कारवाईचे आदेश. इंधन पुरवठ्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. मंत्री गिरीश महाजनांचं वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि असंवेदनशील. रांगेत उभे राहणारे गोरगरीब शेतकरी आहेत. काळा बाजार करायला ते काही सत्तेतील मंत्री नाहीत. पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्यावर टीका. इंधनाच्या काळा बाजारावर श्वेता महालेंकडून तीव्र नाराजी व्यक्त. पेट्रोल डिझेलच्या काळा बाजारावर आमदार श्वेता महालेंचा इशारा. चिखलीमधील पेट्रोल पंपधारक आणि मालकांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक. महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन मधील इमारतीचा लोकार्पण सोहळा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला गैरहजर. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित. पुण्यामधील सिंचन भवन समोर शेतकऱ्यांचं आंदोलन. इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न संदर्भात शेतकऱ्यांचं आंदोलन. दौंड आणि बारामतीला पाणी मिळतं, मात्र इंदापूरला का नाही, आंदोलकांचा सवाल. इंदापूरला पाणी देण्याच्या मागणीसाठी त्रिणी आंदोलन. पुण्यामध्ये उद्या रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू. उद्यापासून 14 दिवस जमावबंदीचे आदेश लागू. जमावबंदी काळामध्ये आंदोलन, मोर्चे, सभांना बंदी असेल. इंधन बचतीसाठी पुणे महापालिकेचा मोठा निर्णय. आणि एक महत्त्वाची बातमी, जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून राहुल गांधींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीवरून राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधलेला आहे. जनतेच्या खिशावर घाला घालणं हा एकच मोदी सरकारचा अजेंडा अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. देशभरामध्ये इंधनाचे दर वाढलेले आहेत, तर काही ठिकाणी इंधनाची टंचाई देखील निर्माण झालेली आहे. यावरून राहुल गांधींनी मोदींवर टीका केली आहे. ठाण्यामध्ये रिक्षा चालकांना मराठी येतं का याबाबत तपासणी. रिक्षा चालकांचे लायसन्स तपासून आरटीओ अधिकाऱ्यांकडून तपासणी. 15 ऑगस्ट नंतर मराठी न बोलणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. सीबीआयने अटक केलेले 3 आरोपी दिल्लीच्या विशेष सीबीआय कोर्टामध्ये हजर. फिजिक्स विषयाची प्राध्यापक मनीषा हवालदार, केमिस्ट्री विषयाचा प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी आणि ब्युटिशियन मनीषा वाघमारे कोर्टात हजर. प्रल्हाद कुलकर्णी आणि वाघमारेची 10 दिवसांची सीबीआय कोठडी संपल्यानंतर सुनावणी सुरू. नीट परीक्षेमध्ये ज्यांनी मिठाचा खडा टाकला त्यांनी विद्यार्थ्यांसोबत प्रचंड मोठा अन्याय केलाय. नीट पेपरफुटीवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. केंद्रीय तपास यंत्रणांनी नीट पेपरफुटीची पाळंमुळं शोधलीत, कुणालाही सोडलं जाणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआय तपासामध्ये धक्कादायक खुलासे समोर. मनीषा हवालदारने डिलीट केलेले चॅट डेटा रिकव्हर करण्यात सीबीआयला यश. मनीषाच्या फोनमध्ये सेव्ह असलेला गॉड नंबर हा तेजस शहा नावाच्या विद्यार्थ्याचा असल्याची सूत्रांची माहिती. तेजस शहा हा नीटचा विद्यार्थी असल्याची माहिती आहे. एनटीए मधील आणखी एक तज्ज्ञ आता सीबीआयच्या रडारवर. मनीषा हवालदारने पेपरफुटी प्रकरणात कबुली दिल्यानंतर तपासामध्ये बाबी समोर. रसायनशास्त्राचा तज्ज्ञ रडारवर. चौकशी करून ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता. सीबीआयकडून अनेक तज्ज्ञांचे मोबाईल, लॅपटॉपमधील डेटा तपासण्याचं काम सुरू.